नमस्कार, मंडल न्यूजमध्ये मी अतुल चव्हाण तुमचं स्वागत करतो। मित्र, आज आपण आलो आहोत अमरावतीच्या जुन्या परिसरात भरणाऱ्या ह्या पोळ्याच्या यात्रेमध्ये। आपण दरवर्षी पोळा साजरा करत असतो। शेतकऱ्याचा जीवाभावाचा मित्र, त्याचा खरा दोस्त म्हणजे त्याचा बैल आणि त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, प्रेम व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस जो आपण काल साजरा केला आणि आज आपण साजरा करतो आहोत तान्हापोळा। अमरावतीच्या अंबागेट परिसराच्या आतमध्ये जुन्या भाजी बाजारात गेले अनेक वर्ष ही यात्रा भरते आहे पोळ्याच्या निमित्तानं। त्या यात्रेमध्ये आज आपण इथे आलोत आणि या यात्रेत तुम्ही बघू शकता गेले 20 वर्ष 40 वर्षांपासून बरेचसे दुकानदार, ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, वेगवेगळ्या धर्माचे असतील, जे आपले दुकाने इथे लावतात, बैलांचे मूर्त्या इथे विकतात, वेगवेगळे साधनं विकतात आणि अशा यात्रेमध्ये तुम्ही आम्ही येऊन एक वेगळा आनंद आपल्याला मिळत असतो। ज्या यात्रेमध्ये मी पण गेली अनेक वर्ष येतो आहोत। तुम्ही ही यात्रा माझ्यासोबत बघू शकता। आपण बघूया या यात्रेचं नेमकं स्वरूप आजचं। पोळा झाला की वेध लागतात गौरी गणपतीच्या सणाचे आणि गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा सण सगळ्या महिला, सगळ्या सवाष्ण्या साजऱ्या करत असतात आणि हरतालिकेच्या सणासाठी गौर पूजली जाते। ज्या गव्हाचे अंकुरित आलेले हे रोपटे ज्याची पूजा केली जाते, ज्यामध्ये शंकराची पिंड रेतीच्या सहाय्यानं काढली जाते। आधी पूर्वीच्या काळात महिला घरीच गणपतीच्या 8-10 दिवसाआधी मातीमध्ये गहू पेरल्या जायचे आणि त्याच्या जवळपास 8 दिवसानंतर ही पूर्ण अशा पद्धतीनं ते अंकुरित व्हायचं। पण आज बरेचदा त्या गहू पेरायला किंवा त्या सगळ्या गोष्टींना त्यांच्या कामामुळं, दिनचर्येमुळं वेळ नसतो, तेव्हा अशा सगळ्या गोष्टी आज मार्केटमध्ये विकत मिळायला लागल्या आहेत। काका इथे आहेत, त्यांनी ह्या गौरचं दुकान लावलं आहे। काय सांगाल याच्याबद्दल? किती वर्षांपासून तुम्ही असं दुकान लावता इथे? हे 10 वर्षापासून। 10 वर्षापासून? हा, 10 वर्षापासून लावतो दुकान। 10 वर्षापासून? हा, कोणाला वेळ नसते, कोणा बाईला कार्यक्रम असते घरी काही, त्या कारणाने ते घेतात। एकंदरीत तुमचा किती याच्यामध्ये किती नफा मिळतो तुम्हाला ह्या सगळ्या तुमच्या बिझनेसमध्ये? हा, पूर्ण तुमचा गुजारा होतो त्याच्यामध्ये तेवढा? हा, होऊन जातो। याच यात्रेमध्ये गेले 10 वर्ष तुम्ही येताय तिथे? 10 वर्ष याच यात्रेमध्ये। आणि लोक घेतात हे विकत तुमच्याकडून घेतात दरवर्षी? दरवर्षी विकत घेतात, दरवर्षी विकत घेतात। दरवर्षी अशा प्रकारे गौर विकत घेऊन ती घरी जाऊन पूजण्याची परंपरा आजही कायम आहे। गेले 10 वर्ष ती ह्या गौर विकायचं काम करतायत। अशा पद्धतीचे सणवाराशी निगडीत असे सगळे व्यवसाय आपल्याला बघायला मिळतात। अशाच सगळ्या यात्रेत आपण ही यात्रा तुम्ही बघू शकता, बरीच मोठी यात्रा आहे आणि गेले अनेक वर्ष या यात्रेत मंडळी येत आहेत, पिढ्या बदलत आहेत, पण यात्रेचं स्वरूप आहे तसंच आहे। काही गोष्टी नवीन आल्यात, जुन्या बदलल्या, पण यात्रा ही आजही आनंद देणारी एक गोष्ट आहे। तुमच्या माझ्या घरी बैलजोडी नसली तरी आपण मातीचे बैल आणून बैलाचं एक प्रतीक म्हणून त्याची आपण पूजा करतो, त्यांना नैवेद्य दाखवतो आणि हीच बैलाची मूर्ती बनवणारे काकू इथे आहेत। त्याही जवळपास काही वर्ष झालेत इथे या जत्रेमध्ये आपलं दुकान लावतायत, ते बैलाच्या मूर्ती विकतायत। त्यांच्याकडून जाणून घेऊया, किती वर्ष झालेत तुम्ही इथे येतात? 5 वर्ष। 5 वर्ष झाले तुम्ही स्वतः या मूर्ती बनवता? हो हो। कुठे राहणं आहे तुमचं? आमचं पांढरीला। कुठले? पांढरी, रायपूर पांढरी। तुम्ही ह्या मूर्ती स्वतः बनवता? हो हो। बैलाच्या मूर्ती मातीच्या का प्लास्टर ऑफ पॅरिस? मातीच्या मूर्ती बनवता। या एकंदरीत किती दिवसापासून हे सुरू होतं तुमचं बैलपोळ्याचं? उन्हाळ्याभरापासून हे सुरू होतं आणि जवळपास 4-5 महिने हे चालतं तुमचं? हो हो। गेले जवळपास 6-7 वर्ष झाले ते या जत्रेत बैल विकतात, ते स्वतः बैलांच्या मूर्ती घडवतात। त्यांच्याकडून जाणून घेऊया, तुम्ही स्वतः बनवता? स्वतः बनवतो आम्ही। किती वर्ष झाले? 5-6 वर्ष झाले। आणि ह्या मूर्ती बनवून, बैलांची मूर्ती बनवून हेच तुमचं रोजीरोटीचं साधन आहे, गुजराण करता? हा, कोणते आपण धंदा करतो, सिजनेबल फ्रूटचा धंदा, भाजीपाल्याचा। यात्रेत तुम्ही दरवर्षी दुकान लावता? ह्या मूर्त्या सगळ्या तुम्ही बैलाच्या तुम्ही घडवलेल्या आहेत? गेली 6 वर्ष झाले ते या जत्रेत येत आहेत। कोल्हापुरी गेट परिसरातलेच राहणारे आहेत। इथे एक काका, इथे चाचा आहेत, त्यांचं दुकान त्यांनी लावलेलं आहे, मातीचे बैल विकतात। चाचा, कितने सालों से आप ये जत्रा में आते हो? कितने साल हो गए? कितने साल? फिर भी दूसरा साल है। ये दूसरा साल है आपका? कितने साल से आ रहे हो आप यहाँ पे? 5 साल से आ रहे हो। आप ये खुद बनाते हो? नहीं, ये मोल लाए लोस्कन। अच्छा, ये आप कहीं और से लाते हो या खुद बनाते हो ये बैल? मोल लाते भाई, ला के आप यहाँ पे बेचते हो? इसी पे गुजारा होता है? हर साल ऐसे अलग अलग जत्राओं में आज जाते हो आप? हर साल जत्रा में यहीं
पोला ये जो त्यौहार है ये हिंदू मुस्लिम दोनों लोग मनाते हैं, दोनों लोग मनाते हैं। हिंदू मुस्लिम ऐक्य साधणारा हा सण, कारण शेतकरी आपण सगळे आहोत, शेतकऱ्यांशी निगडीत हा सण असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचा हा सण आहे, त्याला कुठलीच जातीय चौकट नाही, सगळ्या जातीय चौकटीच्या बाहेर जाणारा हा सण तुम्ही बघू शकता। इथे असे अनेक मंडळी आहेत वेगवेगळ्या धर्माचे जे या जत्रेचा आनंद घेत आहेत। जत्रा सगळ्यांची असते। किती वर्षापासून येतात तुम्ही या जत्रेमध्ये? हम तो बचपन से आते इधर हुई है। आप बचपन से आते हो, अभी आपके बेटे भी आ रहे हैं, आप उनको लेके आ रहे हैं? उनको भी लेकर आ रहे हैं हमारे। फिर भी कितने साल हो गए? फिर भी 30 साल हो गए हमको। 30 वर्ष झाले त्या जत्रेमध्ये येत आहेत आणि अजून आता आधी ते यायचे, आता त्यांच्या मुलांना ते घेऊन येत आहेत। अजूनही इथे बरीच मंडळी आहेत। ही जत्रा अशीच या अमरावतीच्या जुन्या भागात भरणारी जत्रा आहे। ही संपूर्ण जुनी अमरावती आहे। अंबागेटच्या आतमध्ये भाजी बाजार ते खोलापुरी गेट असा हा संपूर्ण परिसर, ज्या अगदी छोटासा हा परिसर पण जत्रा बरीच मोठी इथे भरते। तुम्ही या जत्रेत गेल्या किती वर्षांपासून येत आहेत? कुठून आला आहात? आम्ही इथून आलो आहे महाजनपुऱ्यामधून, तरी 15-16 वर्षापासून आम्ही येतो इथे या जत्रेमध्ये। हो, खूप मजा येते, खतरनाक मजा येते इथं। बम खतरनाक महाजनपुर आले, स्पेशल मुंबई से इधर आया, 2 साल से इधर आ रहा हूँ मैं। मुंबईवरून तुम्ही इथे येतात? दरवर्षी येत असतो। मुंबईमध्ये अशी जत्रा बघायला मिळत नाही। मंडळी, वर्षभरातला शेतकऱ्यांचा सर्वात आवडता सण म्हणजे बैलपोळा, जो आपण काल साजरा केला। त्याचा दुसरा दिवस म्हणजे तान्हापोळा, जो आपण आज साजरा करतो आहोत तान्हापोळा। लहान लहान मुलं तान्हापोळ्याची वर्षभर वाट बघत असतात। आपण बघू शकता माझ्या मागे इथे बैलांची सजावट केलेली एक छोटंसं दुकान या ठिकाणी लावलेलं आहे। मातीचे बैल ह्या ताई विकतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे किती वर्षांपासून या जत्रेमध्ये त्या येत आहेत। ताई, किती वर्ष झाले तुम्ही या जत्रेत येत आहात? 5-6 वर्ष झाले समजा। आणि कुठले आहात तुम्ही? कुठून आलात? इथंच आहे आम्ही, हनुमान नगर, कोल्हापुरी गेट हनुमान नगर मध्ये राहतो। आणि किती वर्ष झाले म्हटलं? 5-6 वर्ष झाले। 5-6 वर्ष झाली। गेली 5-6 वर्षांपासून ते या जत्रेत आपलं दुकान लावतात, मातीचे बैल विकतात। हनुमान नगरमध्येच त्यांचं राहणं आहे। आपण पुढे जाऊया। ही जत्रा गेले अनेक वर्ष भरते आहे। मला अजूनही आठवतं, माझ्या लहानपणी मी माझ्या आजोबांसोबत माझा छोटासा लाकडाचा बैल घेऊन यायचो। त्यावेळेपासून म्हणजे त्याच्याही गेले अनेक म्हणजे जवळपास 40 ते 50 वर्ष झाले ही जत्रा या ठिकाणी भरते आहे, जिथे लहान मुलं या जत्रेमध्ये आपले बैल घेऊन येतात। पोळ्याच्या निमित्तानं ही जत्रा दरवर्षी अशी भरत असते। अमरावतीच्या अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये अशी जत्रा भरत असते। मंडळी, तुम्ही बघितली ही यात्रा। या यात्रेमधले शेतकरी असतील किंवा इतर लहान मुलं असतील, अनेक दुकानदार असतील, जी गेले अनेक वर्ष या ठिकाणी येत आहेत, त्यांचे दुकान लावत आहेत, त्या यात्रेच्या भरोशावरती आपली रोजीरोटी कमवत आहेत आणि आनंदसुद्धा वाटत आहेत। आपण ही यात्रा आज बघितली अमरावतीच्या जुन्या परिसरामध्ये। अशा अनेक यात्रा वेगवेगळ्या भागामध्ये अमरावतीच्या भरतात, जिथे तान्हापोळासाठी मंडळी लहान मुलं आपल्याला घेऊन येतात। लहान मुलं त्यांच्या आईवडिलांसोबत आपल्या बैलाला घेऊन येतात। बैल सजावट स्पर्धा या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाते। अशाच यात्रा बघायसाठी, अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही मंडलसोबत जुळले रहा। मी अतुल चव्हाण, अमरावती मंडल न्यूज।